तर आज पुण्यामध्ये डीपीडीसीच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी अजितदादांना निधीबाबत प्रश्न केला। मात्र दादांनी आम्हाला बोलायचा अधिकारच नसल्याचं म्हटलं, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। तर मी शरद पवारांचा अपमान केला नाही, त्यांना मी दैवत मानत आलो आहे, असं देखील अजित पवार यांनी यावेळी म्हटलं। आदरणीय पवार साहेबांनी एक प्रश्न विचारला की विकास निधी कसा डिवाइड होता, एवढाच त्याच्यावर आम्हाला एवढं मोठं लेक्चर देण्यात आलं की तुम्हाला अधिकारच नाहीत, हे नाही ते नाही। होल पॉइंट इज, आणि आम्हाला जीआर दाखवण्यात आला आणि मी तो जीआर संध्याकाळी नंतर मी विचारलं की मग जर आम्हाला बोलायचाच अधिकार नाही, आम्हाला काहीच अधिकार नाही, आम्हाला बोलवता कशाला मीटिंगला। पण नंतर प्रशासनानेच मला सांगितलं की तुम्हाला इन्व्हिटेशननी बोलवतात, तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, आणि ही दडपशाही आहे। काल इथल्या सभेमध्ये सुप्रिया सुळेंनी सांगितलं साहेबांचा मी अपमान केला। मी कधी साहेबांचा अपमान केलेला नाहीये आणि करणार पण नाही, काही कारण पण नाही, कारण त्यांना मी अनेक वर्ष दैवत म्हणून मानत आलेलो आहे। पण काहीतरी अशा पद्धतीचं निरेटिव्ह हा डेव्हलप करायचा आणि त्याच्यातनं कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगायचं साहेबांचा अपमान केला, साहेबांना असं केलं तसं केलं, कशाचा मी अपमान करतो।